मला मनात भीती वाटली, पण माझ्या मनात एक भीती वाटली, हे 50,000 घेताना तुम्हाला ईडीवाल्यांनी जर पाहिलं, मोदीने पाहिलं, तर या फक्त कष्टाच्या 50,000साठी सुद्धा ईडी सीबीआय तुमच्या घरी पोहोचेल अशी या देशाची स्थिती आहे. देश लुटणारे, या देशावर दरोडे टाकणारे, जनतेला देशोधडीला लावणारे सर्व भ्रष्टाचारी आहेत नरेंद्र मोदी बरोबर आहे. त्यांच्यावर कारवाई होती. अलीकडे तुम्ही नरेंद्र मोदींची भाषणं ऐकली असतील, ती ऐकावी अशी नसतात, पण अलीकडे ऐकली असतील तर माझ्यासारख्या माणसाच्या तोंडून सकाळी एकच वाक्य आलं, बुड्ढा सठिया गया. बुड्ढा सठिया गया. त्याशिवाय अशी भाषणं करणार नाही. 10 वर्ष आपण देशाचे पंतप्रधान आहात. या देशाच्या विकासावर बोला. मी 10 वर्षात काय केलं आणि काय करून दाखवलं आणि काय करणार आहे त्याच्यावर बोला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला. महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला. बेरोजगारीवर बोला. पण मोदी देशाचा प्रधानमंत्री म्हणून त्या एकाही विषयावर बोलत नाही, कारण त्याला खरं बोलताच येत नाही. ही त्याच्या ज्या भूमीत तो जन्माला आलाय गुजरात, त्या भूमीचा दोष. ती व्यापाऱ्यांची भूमी आहे. तिथे फक्त 2च शब्द, प्रॉफिट अँड लॉस. बाकी देशभक्ती, संघर्ष, त्याग असं काही नाही. व्यापार, बिझनेस, प्रॉफिट अँड लॉस. महाराष्ट्र तसा नाही. महाराष्ट्र म्हणजे त्याग, संघर्ष, लढाई, शौर्य, धैर्य. नरेंद्र मोदी काल असं म्हणाले पुढे तेलंगणामध्ये कि उद्धव ठाकरे तो नकली संतान है. अरे तुझ्या संतानाविषयी बोल असेल तर. बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट आणि आमच्या मासाहेब मीनाताई ठाकरे या देवता समान माता पित्याचा तो अपमान केला आहे मोदी. उद्धवजींना नकली संतान म्हणताना तुझी जीभ झडली कशी नाही असं मी स्पष्टपणे विचारतो. आणि तेच मोदी काल म्हणतायत उद्धव ठाकरेने आमच्याबरोबर यावं, म्हणून म्हणतो बुड्ढा सठ्या सठ्या. पराभव स्पष्ट दिसतोय. नाशिकमध्ये राजाभाऊ तुम्हाला आशीर्वाद मिळेल असं वाटतं ना? आशीर्वाद मिळालाय तुम्हाला. राजाभाऊंना आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. राजाभाऊंना आशीर्वाद मिळालेला आहे. आणि राजाभाऊंना मिळालेला आशीर्वाद हा शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला आहे. नंदुरबार पासून नाशिकपर्यंत उत्तर महाराष्ट्रातली प्रत्येक जागा महाविकास आघाडी जिंकते. नरेंद्र मोदी का ब्रांड खत्म हो गया. खत्म. नरेंद्र मोदी तो गयो, अब वो नहीं आने वाला है. या देशामध्ये हा देश फार पवित्र आहे. आणि ज्या नाशिकच्या भूमीवर आपण निवडणूक लढवत आहोत ती त्यापेक्षा पवित्र आहे. इथे गंगा गोदावरी फार मोठे तीर्थक्षेत्र आहे. सावरकरांसारख्या वीरपुरुषाने इथे जन्म घेतला. इथे क्रांतिकारक निर्माण झाले. इथे कुसुमाग्रज निर्माण झाले.
आणि त्या मतदारसंघामध्ये एक गद्दार निर्माण होतो. शिवसेनेच्या तिकिटावर उभा राहतो 2 वेळा. काय काय पारुदे पप्पी दे समोर दिसतोय पप्पी घेताना मला. त्याला जिथे पप्पी घ्यायलाच बसवा. प्रश्न असा आहे की या देशामध्ये आम्ही 400 जागा जिंकू. 400 जागा जिंकून तिच्या बापाची लोकशाही आहे का? 150 जागा जिंकून दाखव असं माझं आव्हान आहे. एक नंबरचा खोटारडा माणूस कोण असेल लंबी फेकताय. तुम्ही गुगलवर जा आणि फेकू शब्द टाका नरेंद्र मोदीचं नाव. तुम्ही गुगलवर जा आणि फेकू शब्द टाका. समोर येतं मोदी. ही आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याची इज्जत आहे. किती खोटं बोलावं माणसानं. सत्तेवर आल्यापासून हे सदुरुस्त रोज खोटं बोलतात. मी तर नेहमी सांगतो राजाभाऊ, आपण जेव्हा संसदेत जा तेव्हा एक प्रस्ताव मांडायला पाहिजे की फेकाफेकीचा खेळ ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करा. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदीला पाठवा. नक्की आपल्याला गोल्ड मेडल मिळेल. गोल्ड मेडल नरेंद्र मोदी गोल्ड मेडलसाठी अत्यंत त्यासाठी योग्य आहे. जलद खोटं बोलणारा माणूस, वेगवान. हा खेळ आपण ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट केला पाहिजे आणि नरेंद्र मोदीला तिथे पाठवायला पाहिजे. त्याची सगळी टीम आहे, अमित शहा वगैरे वगैरे वगैरे. आपल्याला नक्की त्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळेल. देशाची प्रतिमा जगामध्ये विश्वगुरु. हे विश्वगुरु काय केलं याने? वॉर रुकवा. युक्रेन बरोबरचं युद्ध म्हणे नरेंद्र मोदीने थांबवलं. आज सकाळी युक्रेनमध्ये 10 माणसं मिळली. हे मोदींना माहीत नाही. हे इतके अंधभक्त रोज भान प्यायला देतात की काय या भक्तांना मला. नरेंद्र मोदीने वॉर रुकवायची. मणिपूरचे त्याला दंगल संपवता येत नाही. काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांना त्यांच्या घरी पाठवता येत नाही आणि म्हणतो वॉर रुकवायची. काल त्यांनी सांगितलं नरेंद्र मोदी. अंबानी आणि अडाणी हे टेम्पो भरभरून काळा पैसा काँग्रेसला राहुल गांधींना देतात निवडणुकीसाठी. हे देशाचा प्रधानमंत्री सांगतो ज्याचा काळा पैसा अडाण्याने अंबानीकडे पडलेला आहे. आणि सांगतोय काय की काळा पैसा भ्रष्टाचाराचा पैसा टेम्पो भर के राहुल गांधी को दे रहा है. अरे आपने वॉर रुकवा दी तो टेम्पो भी रुकवा देना. काळा पैसा जर नरेंद्र मोदी सांगतोय की बाबा राहुल गांधीला देत आहे, मग अडाणी आणि अंबानीला अटक करा. ईडीला सांगा, CBIला सांगा की पहा ते अडाणी अंबानी कालपर्यंत मला भरभरून देत होते, मला ट्रक भरून कंटेनर भरून देत होते आणि राहुल गांधीला टेम्पो भरून देतात. ताबडतोब त्यांच्यावर ॲक्शन घ्या. जसं आमच्यावर घेतात 2 लाखासाठी, 5 लाखासाठी, 4 लाखासाठी, तसं त्या अडाणी अंबानीवर घ्या ना. आई मग